घर, करिअर आणि तिचा संघर्ष. सकाळचे 4:45 वाजले होते. अलार्म वाजण्याआधीच अनघाचे डोळे उघडले. बाजूला नवरा आणि मुलगा शांत झोपलेले होते. काही क्षण ती त्यांच्याकडे पाहत राहिली. मनात एक विचार आला, आणखी 5 मिनिटं झोपावं का? पण लगेच तिला आठवलं, मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, ऑफिसची प्रेझेंटेशन आणि संध्याकाळच्या मीटिंगची तयारी. ती शांतपणे उठली. स्वयंपाकघरात दिवा लागला आणि तिच्या दिवसाची धावपळ सुरू झाली. गॅसवर चहा ठेवताना ती डबे तयार करत होती. एका बाजूला पोळ्या, दुसऱ्या बाजूला भाजी आणि मनात ऑफिसच्या कामांची यादी. सकाळी 6 वाजता मुलगा अथर्व उठला. आई, अजून 5 मिनिटं. अनघा हसली. बाबा, उशीर होईल शाळेला. त्याला तयार केलं, त्याचा डबा भरला, गृहपाठ तपासला. तोवर नवरा रोहनही उठला. माझा निळा शर्ट कुठे आहे? अनघाने कपाटातून शर्ट काढून दिला. कधी कधी तिला वाटायचं, घरातल्या प्रत्येक वस्तूचा पत्ता फक्त तिलाच कसा माहीत असतो. सगळ्यांना निरोप देऊन ती स्वतः तयार झाली. घाईघाईत 2 घास खाल्ले आणि बसस्टॉपकडे निघाली. बसमध्ये बसल्यावर तिने मोबाईल उघडला. ऑफिसचे 12 न वाचलेले मेल्स तिची वाट पाहत होते. तिने एक खोल श्वास घेतला. चला, आता दुसऱ्या जगात प्रवेश. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर कामांचा पाऊस सुरू झाला. अनघा, हा रिपोर्ट आजच हवा. क्लायंटची मीटिंग 11ला आहे. प्रेझेंटेशन अपडेट केलं का? एक काम संपत नव्हतं तोपर्यंत दुसरं समोर उभं राहत होतं. दुपारी 2 वाजले. तिचा डबा तसाच टेबलवर होता. जेवायला वेळच मिळाला नव्हता. तिने पटकन 2 घास खाल्ले आणि पुन्हा कामाला लागली. संध्याकाळी ऑफिस सुटलं. इतर कर्मचारी घरी जाताना रिलॅक्स झाले होते, पण अनघाला माहीत होतं तिचा दिवस अजून संपलेला नाही. घरी पोहोचताच अथर्व धावत आला. आई, उद्या प्रोजेक्ट जमा करायचा आहे. आई, मला भूक लागली. तिने बॅग बाजूला ठेवली आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. स्वयंपाक, अभ्यास, कपडे, घर सगळं सांभाळताना रात्रीचे 10 वाजले. सगळ्यांनी जेवण केलं. मुलगा झोपला, नवरा झोपायला गेला. घरात शांतता पसरली. अनघा मात्र अजून जागी होती. तिने सिंकमधली शेवटची ताटं धुतली. हॉलमध्ये बसून ती काही क्षण शांत राहिली. आज दिवसभरात पहिल्यांदाच तिला स्वतःसाठी वेळ मिळाला होता. तिने मोबाईलमधील जुने फोटो उघडले. लग्नाआधीची अनघा, हसरी, बेफिकीर, स्वप्नांनी भरलेली. तिला चित्रकला आवडायची, तिला पुस्तक वाचायचं आवडायचं, तिला पावसात भिजायला आवडायचं. आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या सगळ्या आवडी कुठेतरी मागे राहिल्या होत्या. तेवढ्यात तिचा मुलगा झोपेतून उठून आला. आई, काय झालं बाळा? अथर्व तिच्या गळ्यात पडला. माझी आई बेस्ट आहे. फक्त एवढंच, आणि दिवसभराचा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. अनघा हसली, कारण तिला जाणवलं तिचा संघर्ष व्यर्थ नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा अलार्म वाजणार होता. पुन्हा तीच धावपळ असणार होती. पण तरीही ती पुन्हा उठणार होती, कारण वर्किंग वुमन हार मानत नाहीत. त्या थकतात, रडतात, कधी तुटतातही, पण कुटुंबाच्या आनंदासाठी पुन्हा उभ्या राहतात. त्या फक्त नोकरी करत नाही, त्या घराचा आधार असतात, मुलांची ताकद असतात, कुटुंबाचं हृदय असतात. प्रत्येक वर्किंग वुमनला मनापासून सलाम. तुमच्या आयुष्यात अशी एखादी वर्किंग वुमन असेल तर तिच्यासाठी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.